आलेला आहे आणि मान्सूनपूर्व आपल्या शहरामध्ये काय नाले सफाई संदर्भात काय आपण नियोजन केलेलं आहे आणि जीर्ण जे इमारती आहे ते किती आहेत या संदर्भात सविस्तर. नगरपालिकेमार्फत मान्सून पूर्वची जी तयारी आहे ती मार्च महिन्यापासून सुरू करण्यात आलेली आहे. चोपडा शहरातून रत्नावती नदी वाहते. तिची अंदाजित जी लांबी आहे ती 2.5 किलोमीटरची आहे. तर नदीमध्ये पाणी अडू नये, पाणी ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी एप्रिल महिन्यात नगरपालिकेमार्फत 25 ते 30 दिवस मोहीम राबवून आपण नदीतला गाळ काढला आहे आणि नदीचं खोलीकरण हे केलेलं आहे, जेणेकरून जे पाणी आहे त्याला कुठलाही अडथळा येणार नाही आणि पाणी हे पुढे पास होईल. शहरात 3 मोठे नाले आहेत. त्यामध्ये अरुणनगर ते वराड नाला, सुंदरगडी ते श्रीरामनगर नाला आणि भोकरवाडा ते पंचशील नगर नाला. या नाल्यांची जी लांबी आहे ती अंदाजित 3 किलोमीटर आहे. या नाल्यांची देखील सफाई ही पोकलँड आणि ट्रॅक्टर लावून ही करण्यात आलेली आहे. तसेच शहरात 8 मोठे नाले आहेत आणि त्या 8 मोठ्या नाल्यांची देखील आपल्या स्टाफमार्फत सफाई करण्यात येत आहे. तसेच काम फास्ट व्हावं यासाठी जे आपलं JCB आहे त्याला लहान बकेट लावून देखील काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच साथीचे आजार पसरू नये म्हणून पुरेसे जे जंतुनाशक आहे त्याचा साठा आपण केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे शहरातील 9 धोकादायक इमारती आहेत त्यांना 2 दिवसापूर्वीच आपण नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत आणि नदीकाठी 69 टेम्पररी स्ट्रक्चर आहेत तर त्यांना देखील आपण नोटीस इश्यू केलेल्या आहेत. आणि शहरात आपण सर्वेक्षण केलं, त्याच्यामध्ये 4 धोकादायक वृक्ष होते तर त्या वृक्षांची छाटणी करण्याचं काम नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. आणि नगरपालिकेचा जो फायर स्टाफ आहे त्या फायर स्टाफला देखील इमर्जन्सीमध्ये काय कारवाई करावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. शहराचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा हा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालय जे आहेत त्या सबमिट केलेला आहे. शहरात कुठली आपत्ती आली तर आपत्ती व्यवस्थापन आराखडा जो आहे त्याचा निश्चितच आपल्याला उपयोग होईल. तर या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन करू इच्छित आहात? नागरिकांना एक आव्हान आहे की जर कुठलीही त्यांना अडचण आली तर आपला जो इमर्जन्सी जो नंबर आहे तो आपला सुरू आहे तर त्याच्यावर आपण कॉल करावा. आणि आमचे देखील कॉन्टॅक्ट नंबर आम्ही पब्लिश केलेले आहेत संपूर्ण स्टाफचे. कुठलीही अडचण आली की आम्हाला कॉन्टॅक्ट करावं जेणेकरून आपल्याला तातडीची मदत करता येईल.